नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जे की तुम्ही स्क्रीनवर बघताय, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरचा इनसेमचा पेपर. आणि हा 2019 पॅटर्न आहे, जे की इकडे लिहिलं आहे, पण इकडे जे लिहिलं नाही आहे ते हे आहे ऑक्टोबर 2023. ओके, मागच्या वर्षीचा ऑक्टोबर 2023चा इनसेमचा सिव्हिलवाल्या मुलांचा पेपर. त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर चला चालू करूया. क्वेश्चन नंबर 1. ओके, याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे इलॉंगेशन. ओके, त्या क्वेश्चन पेपरच्या जागेवरती मावलं नसतं, त्याच्यामुळे सेपरेट कटआउट घेऊन सिक्वेन्समध्ये आपण हा क्वेश्चन पेपर सॉल्व करू. तर बघा मित्रांनो, ही आहे टाईप 2, याला म्हणतात इंटरनल फोर्सेसवाली कॅटेगरी. आणि हा सम सॉल्व करताना आपण बघायचं की याच्यामध्ये किती रॉड आहेत. तर याच्यामध्ये आहेत टोटल 3 रॉड्स. आणि मग या 3 रॉडच्या 3 सेपरेट फिगर ड्रॉ करून घ्यायच्या. बघा, 3 रॉडचे मी केले 3 तुकडे विथ द सेम सिक्वेन्स. पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि एक नियम लक्षात ठेवायचा, सगळ्यात लेफ्टचा जो फोर्स असेल त्याला घ्यायचा आहे 3 वेळा. मग कोण आहे सगळ्यात लेफ्टला? बघा इथे, तो आहे 60. तर सगळ्यात पहिले 60 जसाच्या तसा लिहायचा, त्याच्यानंतर त्याला उलटं करायचं आणि त्याच्यानंतर त्याला करायचं सुलटं. कळालं? सगळ्यात डावीकडचा 3 वेळा. मग यायचं सगळ्यात राईटवाल्याकडे, परत तसंच जसाच्या तसा 70. मग त्याला करायचं उलटं आणि मग परत त्याला करायचं सुलटं. बघा, एक्स्ट्रीम लेफ्ट 3 टाइम्स, एक्स्ट्रीम राईट 3 टाइम्स. आणि त्याच्यानंतर जे मधले आहेत, ओके, मधले कोण आहे? बघा, मधला हा 20 आणि 30 म्हणजेच 20 आणि 30. आता 20 कुठे आहे? तर 20 बघा, तो लेफ्ट साईडला आहे आणि 30 इकडे या बाजूला आहे. बघा, तसं बघा, 20 कुठे चालला आहे? तर उजवीकडे चालला आहे, लेफ्टच्या बाजूने. मग हा 20 इकडे उजवीकडे आणि या बाजूने कोण आहे? तर या बाजूने आहे 30. आता होतं काय बघा मित्रांनो, हे बघा, हा जो 70 आहे हा ओढतो आहे आणि हा 30 ढकलतो आहे. मग या दोघांमध्ये जिंकेल कोण? तर जिंकेल 70. पण कितीने जिंकेल? तर 30ला हरवून तो 40ने जिंकेल. आणि इकडचं उत्तर जर 40 आहे ओढताना, तर हे पण उत्तर 40च यायला पाहिजे, तरच आपलं बरोबर आहे. आणि आहे पण बघा, हा 60 ओढतो आहे, 20 ढकलतो आहे, म्हणजे जिंकेल कोण? 60 जिंकेल. कितीने जिंकेल? 40ने जिंकेल. तर या झाल्या आपल्या P1, P2, P3च्या व्हॅल्यूज. ठीक आहे मित्रांनो. मग आता बघा, P1, P2 आणि P3. मग आता इकडे आपण लिहून घेऊया P1, त्यानंतर P2 आणि त्यानंतर P3. तर P1 बघा, सगळ्यात डावीकडे कोण आहे? 60 काय करतो आहे? ओढतो आहे. तर तो आहे 60 किलो न्यूटन. त्याच्यानंतर दुसरा, सेकंड बारवर दोन्ही बाजूला ॲक्ट होतो आहे 40 आणि थर्डवरती ॲक्ट होतो आहे 70. तर हे झाले आपले P1, P2 आणि P3. त्याच्यानंतर लेंथ. तर बघा, लेंथवरती दिल्या आहेत 500, 1100 आणि 900. तर आपल्या बारनुसार बघायला गेलं तर आपलं L1 आहे पहिल्या बारची लेंथ, त्याच्यानंतर L2 आहे दुसऱ्या बारची लेंथ, जी आहे 1100 mm. अँड L3 इज द लेंथ ऑफ द थर्ड बार अँड इट इज 900 mm. ओके, L1, L2, L3 पण झालं. त्याच्यानंतर हे बघा, हा इथे E दिला आहे. तर E किती आहे? 200 गीगापास्कल आहे मित्रांनो. आणि गीगापास्कलचा अर्थ होतो किलो न्यूटन पर mm². तर इथे जेवढ्या पण व्हॅल्यू आहे त्या सगळ्या किलो न्यूटनमध्ये आहेत एक तर, आणि त्याच्याचबरोबर mmमध्ये आहे. आणि दुसरं म्हटलं आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शन 30/30. तर 30/30चा अर्थ होतो की साईडने जर बघितलं तर याचा क्रॉस सेक्शन स्क्वेअर शेपमध्ये असणार आहे. आणि मग एरिया म्हणजे 30 × 30 आणि म्हटलं आहे, म्हणून आपलं वातावरण परत एकदा मय झालं आहे आणि विषय संपला आहे. आणि आता आपल्याला विचारलं आहे टोटल इलॉंगेशन. तर त्याचा फॉर्म्युला आहे PL/AE.
पहिल्या बारसाठी, पण आता इथे एक बार नाही आहे ना, इथे आहे 3 बार. त्याच्यामुळे PL/AE दुसऱ्या बारसाठी, त्याच्यानंतर PL/AE तिसऱ्या बारसाठी. मग आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू टाकू. पण आता तुम्ही जर नीट बघाल मित्रांनो, तर इथे P1, P2 आणि P3 म्हणजे Pच्या व्हॅल्यू 3 आहेत, त्यानंतर L1, L2 आणि L3. Lच्याही व्हॅल्यू 3 आहे. बट बघा, या ईला नंबर नाही आहे किंवा एलाही नंबर नाही आहे. याचा अर्थ काय की त्यांची एकच व्हॅल्यू आहे. मग उगाच टाईमपास करत बसण्यापेक्षा आपण त्याला कॉमन घेऊ शकतो, घ्यायचं असेल तर. नाही तर तुम्ही आतमध्ये प्रत्येकाला टाकत राहा, काही नाही, तुमचं काम वाढेल, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही आहे. म्हणजे कॉमन निघू शकतात, त्याला घेऊन टाकायचं, ते बरं पडतं थोडंसं. आणि आता आपण टाकूया व्हॅल्यूज. मग 1 डिवायडेड बाय किती आहे, एरिया 30 × 30 आहे. त्याच्यानंतर E आहे 200 kN/mm². त्याच्यानंतर P1 तो आहे 60, L1 आहे आपला 500, त्याच्याखाली P2 तो आहे 40 kN, त्याच्या शेजारची लेंथ आहे 1100, त्यानंतर P3 तो आहे 70 आणि त्याच्याबरोबरची लेंथ आहे 900. या सगळ्यांना कॅल्क्युलेटरवरती आपण टाकलं की आपल्याला मिळेल आन्सर 0.7611 आणि ते पण MM. संपलं मित्रांनो. 7 मार्कांचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 1चा A इथे संपला. आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला कंपोजिट सेक्शन या टॉपिकमधून. ओके, तो क्वेश्चन सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतं आहे गौरव बुराडेज GBSA, हे माझ्या ॲप्लिकेशनचं नाव आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. आणि जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनसाठी तुम्हाला क्लास+ नावाचं एक ॲप डाउनलोड करायचं आहे. हे आयफोनसाठी आहे, बाकी अँड्रॉईडवाल्यांना तर डायरेक्ट गौरव बुराडेज GBSA असेल. आणि त्याच्यावरती HXCSO हा कोड टाकला की तुम्हाला या ॲपवरती ॲक्सेस मिळून जाईल. ओके, तर इथे हा जो सब्जेक्ट आहे आपला, मॉस म्हणा किंवा फ्लुइड मेकॅनिक्स वगैरे, यांचे रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहेत तुमच्या इनसेमसाठी, एंडसेमसाठी. आणि याच्या व्यतिरिक्त माझी ऑनलाईन क्लासची बॅच पण चालू आहे, तुम्ही ती पण जॉईन करू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करता येईल आणि माझं नाव आहे गौरव बुराडे. ठीक आहे, चला मग आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया आपल्या सेकंड. तर हा आहे कंपोजिट सेक्शनमधला प्रश्न. आणि सिव्हिल मॉसमध्ये तर खूप इंटेन्सिटी आहे, म्हणजे असा पेपरच नाही की ज्याच्यात हे प्रश्न नाही आहेत. तर त्यांनी म्हटलं एक कॉन्क्रीटचा कॉलम आहे ज्याचे डायमेन्शन आहे 700 x 600 mm. मग आपण सगळ्यात पहिले तो एक कॉलम ड्रॉ करूया. ओके, रेक्टँगल ड्रॉ करायचा 700 x 600 mm. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे हॅज 8 स्टील बार्स. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये स्टीलचे 8 बार आहेत असे. आणि या बारचं डायामीटर त्यांनी म्हटलं आहे 25 mm आहे असं. तर याला सिव्हिलमध्ये असं मेन्शन करतो आपण 8,25 mm फाय. आता कॉलम जो आहे तो 2 गोष्टींचा बनतो, एक असतं कॉन्क्रीट, दुसरं असतं स्टील. तर आपण याला सॉल्व करताना सगळ्यात पहिले संपूर्ण कॉलमचा एरिया काढू, ज्याला म्हणतात ग्रॉस एरिया. तो आहे 700 × 600, बरोबर. रेक्टँगलचा एरिया B × D. त्याच्यानंतर आपण काढू स्टीलचा एरिया. आता बघा स्टीलचे किती बार आहेत, तर धडधडीत तुम्हाला दिसत आहेत 8 बार आहेत. आणि बारचं डायामीटर दिलं आहे, याचा अर्थ सर्कल आहे. आणि सर्कलचा एरिया असतो π/4 × d². ओके, आणि मग हे कॅल्सिट टाकलं तर आपलं उत्तर येतं 3926.99 mm². ओके, हे झालं स्टीलचा एरिया. आता संपूर्ण कॉलम म्हणजे काय, ग्रॉस एरिया. त्याच्यामधून हे स्टीलचे बार जर आपण काढून घेतले, म्हणजेच ग्रॉस एरिया किती आपला 700 × 600
आणि त्याच्यामधून आपण जर स्टीलचे बार मायनस केले तर आपल्याला जे मिळतं ते असणार आहे एरिया ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे. 416,073 mm². ओके, हा झाला कॉन्क्रीटचा एरिया, स्टीलचा एरिया. ओके, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला यंग्स मॉड्युलस पण दिलेले आहे. करतो आणि ती आली आहे 6.01 Nm/mm². ओके, आणि त्याच्यानंतर मग सिग्मा स्टील आपला असेल 21 टाइम्स सिग्मा कॉन्क्रीट होता ना तो, म्हणजे हा झाला 21 × 6.01. याला जर 21ने मल्टिप्लाय केलं 6.01 × 21, मग सिग्मा स्टीलची आपली व्हॅल्यू आहे 126.21 Nm/mm². ओके, बघा हा संपला. परत एकदा 8 मार्कांचा पुढचा एक्झाम्पल आपला. ओके, काय विचारलं होतं त्यांनी? फाइंड स्ट्रेसेस इन स्टील अँड कॉन्क्रीट. आणि जर त्यांनी इलॉंगेशन पण विचारलं तर इलॉंगेशनचा फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू, आपण मागचा समय सॉल्व केलं बघा आत्ता, PL/AE. तर या P/Aला जर आपण स्ट्रेस म्हटलं तर हे झालं L/E हा फॉर्म्युला. मग इथे जर आपण समजा स्टीलसाठी काढणार असेल तर सिग्मा स्टील लेंथ ऑफ स्टील डिवायडेड बाय ई स्टील टाकायचं. मग सिग्मा स्टील बघा बाजूला 126.21. लेंथ किती होती? लेंथ होती 3 मीटर दिली होती ती, तर मीटरला आपण MM लिहिणार म्हणून 3000. आणि ई होता आपला 2,10,000. ओके, हे उत्तर आहे 1.803 mm. ओके, याला म्हणतात चेंज इन लेंथ किंवा इलास्टिक शॉर्टनिंग. चला, संपलं मित्रांनो 8 मार्कांसाठी. क्वेश्चन 1 आता पूर्ण झाला आहे, जो की 15 मार्कांचा आहे. आता आपण त्याला ऑप्शनला असणारा क्वेश्चन 2 बघणार. अतिशय फालतू प्रश्न विचार बघा. 5 मार्कांसाठी 2 मिनटंही लागणार नाही, मला एक्सप्लेन करून 2-3 मिनटं लागतील शिकवायला. द लेंथ ऑफ ॲल्युमिनियम बार 20 mm डायामीटर. ओके, याच्यावरून आपल्याला कळालं की डायामीटर जर 20 आहे म्हणजे हा सर्कल आहे, बरोबर. मग एरियाचा फॉर्म्युला आपण वापरणार π/4 × 20² आणि ते होणार 314.15 mm². त्याच्यानंतर लोड दिला आहे त्यांनी 3 kN. ओके, शक्यतो आपण न्यूटनचा वापर करतो म्हणून 10⁻³ त्यानंतर लेंथ दिली आहे 500 mm लॉंग आणि म्हटलं आहे इन्क्रीजेस टू 500.22. म्हणजे पहिले 500 mm होता आणि ओढल्यामुळे 500.22 झाला. याचा अर्थ किती वाढला? तर 500.22मधून 500 मायनस केलं की उत्तर येईल 0.22. तर चेंज इन लेंथ ऑलरेडी दिली आहे. ओके, बघा सगळे नंबर तर आपण लिहून झाले. आता काय विचारलं आहे? स्ट्रेस म्हणजे सिग्मा काढा, त्याच्यानंतर स्ट्रेन म्हणजे ई लिनियर काढा आणि त्याच्यानंतर कॅपिटल ई. तर हे सगळं विचारलं आहे. तर मित्रांनो स्ट्रेसचा फॉर्म्युला तर 9वीत 8वीतच शिकले असाल तुम्ही. P/A असतो. तर P आहे 3 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया, तो आहे 314.15 आणि हे उत्तर तुमचं येईल
न्यूटन पर mm². ओके, वन टाईम लिहितो मी हे सगळं. त्याच्यानंतर ई लिनियर जे आहे त्याचा अर्थ होतो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तर चेंज इन लेंथ आपण लिहिली आहे 0.22 आणि ओरिजिनल आहे 500. याचं उत्तर मी इथे लिहितो. आणि त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे कॅपिटल ई यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. ओके, मग ही स्ट्रेस आणि स्ट्रेन इथे टाकली की आपल्याला मिळणार कॅपिटल ई. चला, हे सगळे उत्तरं मी वन टाईम लिहून टाकतो. ओके, तर बघा मित्रांनो, सगळे उत्तरं मी लिहून टाकले. सिग्मा इज इक्वल टू होता पी अपॉन ए, त्याचं उत्तर 9.54 आलं. त्याच्यानंतर ई लिनियरचं 4.4 आणि 9.4ला 4.4ने डिवाईड केलं की 2.16 × 10⁴. चालेल, संपला विषय. 5 मार्कांसाठी होतं. आणि आता आपण बघूया क्वेश्चन 2चं बी वालं सम. क्वेश्चन 2चं बी 10 मार्कांसाठीचं सम. याला पण आपल्याला सोडवायला 2-4 मिनटं लागतील मित्रांनो. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा, काही रिव्ह्यूज असतील तर, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही मित्र आहेत त्यांनाही शेअर करा. मला जेवढे चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज मिळतील तुमच्या मदतीने तेवढा जास्त मोटिवेट होईल मी. मी सध्या नवीन यूट्यूबर आहे कारण, सो आय नीड युअर हेल्प. ओके, तर बघा, कॉन्क्रीट कॉलम आपण आत्ताच हे सम अशाच पद्धतीचं सॉल्व केलेलं. 400/400 आपण जो सॉल्व केलेला तो 700/600 होता. बघा, सेम पेपर आहे आणि टॉपिक पण सेम आहे, फक्त टेम्परेचर आहे आता या केसमध्ये. तर त्यांनी म्हटलं आहे 400/400चा एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये 6 बार्स आहेत. ओके, मग अशी काहीतरी 8 होते आय थिंक, आता 6 आहेत. बरं, ही फिगर तुम्हाला काही ड्रॉ वगैरे करायची गरज नाही आहे बरं का पेपरला. ओके, हे अंडरस्टँडिंगसाठी आहे. तर 6 बार आहे, किती 16 mm डायामीटरचे. चला, पुढचं नंतर वाचू. पहिले आपला पॅटर्न बघा, एक्झॅक्टली जे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण केलं होतं. हवं तर बघून पण घ्या मागच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं. हे बघा, हा सम येतो, बघून घ्या. ए ग्रॉस काढला, एरिया ऑफ स्टील काढला, ग्रॉसमधून स्टील मायनस केला, त्याच्याने आपल्याला मिळाला एरिया ऑफ कॉन्क्रीट. एक्झॅक्टली सगळं जसंच्या तसं करणार आहोत मित्रांनो आपण. मग सगळ्यात पहिले ए ग्रॉस जो आहे आपला 400/400, 400/400 असं राहू दिलं तरी चालेल, किंवा 1,60,000 म्हटलं तरी चालेल, तुम्हाला वाटेल तसं. त्याच्यानंतर एरिया ऑफ स्टील किती बार आहेत, बार आहेत 6, आणि एकाचं काय असतं π/4, किती mmचा एक आहे 16, आणि याला कॅन्सल टाकलं 201.06 म्हणजे 1206.37 mm², हे उत्तर येईल. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला तर कॉन्क्रीट काढायचं आहे. तर त्याच्यासाठी असेल ए ग्रॉस मायनस स्टील. ओके, पूर्ण कॉलममधून स्टील मायनस केलं म्हणजेच 1,60,000 मधून 1206.37 मायनस केले की आपल्याला मिळणार एरिया ऑफ कॉन्क्रीट. तर ते उत्तर आहे 1,58,793.63 mm². ओके, हा झाला एरिया ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, बाकी काय दिलं आहे, ई दिला आहे त्यांनी. ई ऑफ स्टील किती येतो 200 GPa. गिगाचा अर्थ होतो किलो न्यूटन पर mm². त्याच्यानंतर ई फॉर कॉन्क्रीट दिला आहे, तो आहे 13 GPa, म्हणजेच परत किलो न्यूटन पर mm². त्याच्यानंतर टेम्परेचरमध्ये राईज झाला आहे 50 डिग्री, आणि याच्या व्यतिरिक्त हे बघा इथे स्टील आणि कॉन्क्रीट दोघांचा अल्फाही दिलेला आहे. आता जेव्हा टेम्परेचरसाठी एक्झाम्पल सॉल्व करणार मित्रांनो तुम्ही कंपोजिट सेक्शन कॅटेगरीचं, तर याच्यामध्ये असतात 2 इक्वेशन. तर पहिली असते σ1A1 = σ2A2.
ओके, आता इथे 1, 2ला मी स्टील आणि कॉन्क्रीट असं म्हटलं आहे. मग आता बघा सिग्मा स्टील तर आपल्याला काही माहिती नाही आहे, पण एरिया ऑफ स्टील आपल्याला माहिती आहे 1206.37. त्यानंतर सिग्मा कॉन्क्रीट आपल्याला माहिती नाही आहे, पण एरिया ऑफ कॉन्क्रीट माहिती आहे 1,58,793.63. आणि मग हा सिग्मा स्टील इथेच राहील आणि इकडे 1,58,793.63ला इकडचा 1206.37 डिवाईड करेल आणि हे सिग्मा कॉन्क्रीट जसंच्या तसं. तर हे उत्तर येतं सिग्मा स्टील इज इक्वल टू 131.62 टाइम्स सिग्मा कॉन्क्रीट. बापरे, बघा स्टीलमधली जी स्ट्रेस आहे ती 131 पट आहे कॉन्क्रीटच्या स्ट्रेसपेक्षा, आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आणि आता दुसरी इक्वेशन. तर दुसरी इक्वेशन असते सिग्मा 1 डिवायडेड बाय E1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू अल्फा 1 मायनस अल्फा 2 इंटू टेम्परेचर. आता बघा सिग्मा स्टील किती आहे 131.62 इंटू सिग्मा कॉन्क्रीट. त्याच्यानंतर ई किती आहे 213. ओके, मग हा आहे इथे 200. इकडे सिग्मा कॉन्क्रीट जसंच्या तसं आणि त्याचा ई आहे 13 इक्वल टू अल्फाच्या व्हॅल्यू बघून घ्या. अल्फा स्टील हा 12 आणि 5 इंटू 10⁻⁻⁶. तर अल्फा स्टील आहे 12 इंटू 10⁻⁻⁶. कॉन्क्रीटचा दिला होता 5 इंटू 10⁻⁻⁶ आणि टेम्परेचर दिलं होतं 50. ओके, हवं तर टेम्परेचरही बघून घ्या. हे बघा इथे 50 टेम्परेचर सांगितलं आहे त्यांनी. तर झालं मित्रांनो, हे सगळं पुन्हा एकदा कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं की डायरेक्ट तुमचे उत्तरं येऊन जातील. हवं तर माझ्याकडून सांगायचं झालं तर बघा सिग्मा कॉन्क्रीटला कॉमन काढून घ्या. मग इथे होईल 131.62 डिवायडेड बाय 200. इथे होईल 1 डिवायडेड बाय 13. हा पूर्ण एक नंबर मिळेल तुम्हाला ब्रॅकेटमधला, तो या साईडला जाईल. इकडे 12मधून 5 गेले म्हणजे उरले 7. 10⁻⁻⁶ आणि हे 50. ओके, आणि मग सिग्मा कॉन्क्रीट इज इक्वल टू काय तर 7 इंटू 10⁻⁻⁶ इंटू डिवायडेड बाय, आणि बघा हा जो ब्रॅकेटमधला नंबर आहे तो आला आहे 0.7350. ओके, आणि मित्रांनो हे उत्तर आहे 4.76 इंटू 10⁻⁻⁴ किलो न्यूटन पर mm². ओके, आणि जर आपल्याला न्यूटनमध्ये पाहिजे तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करू शकतो आपण याला, आणि मग आपलं उत्तर होईल 4.76 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, हरकत नाही, असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता सिग्मा स्टील किती आहे तर तो 131.62 इंटू सिग्मा कॉन्क्रीट आहे, बरोबर. म्हणजे 131.62 ने या नंबरला आपण मल्टिप्लाय केलं. ओके, 131.62 ने मल्टिप्लाय केलं तर ते आन्सर आहे सिग्मा स्टील इज इक्वल टू 0.0626 किलो न्यूटन पर mm². आणि इथे हा सम संपला आहे. किती मार्कांसाठी आहे 10 मार्कांसाठी आहे. बापरे, बघा मित्रांनो, आपण 24 मिनिट्सचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आहे, कॅल्क्युलेटर हातात घेऊन सॉल्व केलं आहे. तरीसुद्धा 24 मिनटात आपले क्वेश्चन 1 आणि 2 दोन्ही प्रश्न संपले. म्हणजे 30 मार्कांचा पेपर आपला 24 मिनटात सॉल्वही करून झाला आहे. आणि तुमच्याकडे तर 1 तासाचा वेळ आहे 30 मार्कांचा सॉल्व करायला.
तर इतका सोपा आहे हा सब्जेक्ट मित्रांनो. तर होपफुली पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युनिट 2चे दोन्ही प्रश्न सॉल्व करून देईल मी. त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्सिमम मुलांना शेअर करा. आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू.